सेवापूर्ती सत्कार समारंभासाठी आपल्या विद्यालयातील सत्कार मूर्ती जाधव येले उपशिक्षक लोकमंगल हायस्कूल गेंडामाळ शाहूपुरी सातारा यांचा हा सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर असणारे मान्यवर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा, तसेच सौ शिल्पा चिटणीस, संचालिका लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा, तसेच अनिल चिटणीस, सचिव लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा, तसेच श्री जाधव, मेजर जाधव माजी सैनिक, लोकमंगल हायस्कूल MIDCच्या प्राथमिक विभागाच्या सौ नलवडे मॅडम, लोकमंगल हायस्कूल MIDCच्या मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम, श्री सतीश पवार, लोकमंगल हायस्कूल नागेवाडीच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम, गोडके सर, इंगळे सर, या सर्वांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमतः सर्वांचे स्वागत करतो. सांगायचं म्हटलं तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढच्या प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. जाधव सरांची सेवा 31 वर्ष झालेली आहे आणि मला असं वाटतं संस्थेमध्ये त्यांनी मॉडेटरचं सुद्धा 18 ते 19 वर्ष काम केलेलं आहे, 10वीच्या बोर्डाचं काम केलेलं आहे. जाधव सरांची घरातील जे वातावरण होतं हे वातावरण शैक्षणिक होतं, कारण त्यांचे वडील जे होते ते प्राथमिक शिक्षक होते. जाधव सरांची बहीण सुद्धा प्राथमिक शिक्षिका आहे आणि या वातावरणामध्ये त्यांचा शिक्षण व त्याची अभ्यासाची पद्धत व शाळेत येण्याची पद्धत अतिशय चांगली होती. मला असं वाटतं जाधव सर जेव्हा या ठिकाणी आम्ही दोघंजण विनानंद आणि दूर काम करत होतो तेव्हा ते स्कूटरवर येत होते, आम्ही सायकलवर येत होतो. ही धावपळ आमच्या असायची. शाळा त्यावेळेस ती शेलारच्या या ठिकाणी भरत होती. त्याचबरोबर त्यांचे वडील जे होते त्यांचं नाव टोपण नाव अण्णा होतं. अण्णांना 2 मुलं आणि 1 मुलगी होती. अण्णांचे जे आजार पण होतं ते जाधव सर नेहमी आम्हाला सांगायचे, अण्णांची तब्येत बरोबर नाही, परंतु आई वडिलांची सेवा अतिशय ते चांगल्या पद्धतीनं करत होते. आईची सेवा सुद्धा आता चांगली करतात. म्हणजे अशा वातावरणामध्ये असून त्यांनी घरातील सर्व बघून शाळेमध्ये दररोज शाळेमध्ये उपस्थित असायचे. एखाद्या वेळेस जरी अडचण काय असली तरी आम्हाला सांगायचे. पवार सर किंवा भुजबळ सर इतर शिक्षकांना सांगत होते की माझी अडचण आहे, अण्णांची तब्येत ठीक नाही, तरी परंतु ते त्या ठिकाणी काहीतरी नियोजन करून या ठिकाणी शाळेमध्ये उपस्थित असायचे. त्याचा हिंदी या विषयाचा निकाल सुद्धा अतिशय चांगला होता. जाधव सर इथून पुढे तुम्ही पहिली टर्म तुमची संपलेली आहे, आता दुसऱ्या टर्मला तुम्ही सुरुवात करताय. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर सोडून चालला शाळा तरी मनातून दूर कधी कधीच होणार नाही. खात्री आहे आम्हाला दिवसातून एकदा तरी शाळेची आठवण काढल्याशिवाय तुम्हाला करमणार नाही. जाधव सर आपला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. व्यासपीठावर असणारे मान्यवर श्री चिटणीस साहेब यांचा सत्कार आमच्या जाधव, उपशिक्षक लोकमंगल हायस्कूल गेंडामाळ सातारा. आपण ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात आपल्या आयुष्यातील गेली 31 वर्ष अविरत सेवा करून नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहात. या काळात आपण राष्ट्रभाषेचा प्रचार प्रसार करत अनेक उपक्रम राबवून असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन फुलवले. लोकमंगल शिक्षण संस्था परिवारातील सर्व घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासून आपली सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतरही आपणास आरोग्यपूर्ण सेवामय दीर्घायुष्य लाभो याच आमच्या हार्दिक शुभेच्छा.
आनंदराव जाधव, उपशिक्षक लोकमंगल हायस्कूल गेंडामाळ सातारा। आपने ज्ञान के प्रकाश को सब में बांटते रहे आप, कांच के टुकड़े उठाकर हीरे सा तराशते रहे आप, हर क्रिया प्रतिक्रिया को देख हर नजर से जानते रहे आप, संस्कारों के बीज बोकर आदर्शों की फसल काटते रहे आप, अंधकार में दीपक जलाकर अज्ञानता की खाई मिटाते रहे आप। आज के इस शुभ अवसर पर आपको सेवा पूर्ति की ढेर सारी शुभकामनाएं। मंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा, माननीय श्रीयुत लक्ष्मण आनंदराव जाधव, उपशिक्षक लोकमंगल हाईस्कूल गेंडामाळ सातारा। अपने ज्ञान के प्रकाश को सबसे बांटते रहे आप। ज्ञान के प्रकाश को सब में बांटते रहे आप, कांच के टुकड़े उठाकर हीरे सा तराशते रहे आप, हर क्रिया प्रतिक्रिया को देख हर नजर से जानते रहे आप, संस्कारों के बीज बोकर आदर्शों की फसल काटते रहे आप, अंधकार में दीप जलाकर अज्ञानता की खाई मिटाते रहे आप। आज इस शुभ अवसर पर आपको सेवा पूर्ति की ढेर सारी शुभकामनाएं। लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा। अरे जाऊन दोघं तिघं असं 2 3 4 5 असं मध्ये कर होत आहे। साहेबांचा सत्कार कसबे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। इंग्लिश मॅडमचा सत्कार कदम मॅडम यांनी करावा असं मी विनंती करतो। दोन माझ्याकडे आहे घरी कदम मॅडम मुख्याध्यापिका लोकमंगल हायस्कूल MIDC यांचा सत्कार चिटणीस मॅडम यांनी करावा। त्याचबरोबर बाबर मॅडम यांचाही सत्कार चिटणीस मॅडम करते। फडतरे सर यांनी करावा। इकडे सरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष चिटणीस पूजा जाधव। त्यानंतर पूजा जाधव इत्यादी माझी
व व्यासपीठावर असलेले मान्यवर यांचे मी सर्वप्रथम स्वागत करते. आज जाधव सरांचा निरोप समारंभ आहे. सरांनी आम्हाला 5वी पासून खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे आणि मला 10वीत सुद्धा सरांच्या विषयात सगळ्यात जास्त मार्क पडले, 76%. सरांनी खूप चांगल्या प्रकारे शिकवले. सर कधी म्हणजे अतिशय ओरडून बोलत नव्हते. सगळ्यांशी एकदम फ्रेंडली बोलायचे, सगळ्यांची चेष्टा मस्करी करायचे, कधीच कुणाला एकदम ओरडून बोलले नाही. सगळ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करायचे आणि सरांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. विद्यार्थी प्रिय शिक्षक, शांत मन मिळावं, शिकवण्याची शैली उत्तम होती, विषय समजावून सांगत असत, त्यामुळे तो विषय आवडीचा वाटे, आम्हाला कायम मदत करत असत. आदरणीय जाधव सर, तुम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे सर्वात लाडके सर आहात. तुम्ही कायम मजा मस्करी करत शिकवले, कधीच आम्हाला ओरडून बोलला नाहीत. आमचे मन आज भरून आलेले आहे कारण तुमचा आज निरोप समारंभ आहे. तुम्ही आज जर आम्हाला सोडून चालले आहात तरी सुद्धा आमच्या मनात कायम तुमची जागा आहे, आदर्श व्यक्ती म्हणून राहील. एवढी मी माझी भावना व्यक्त करते. मॅडम, आज लोकमंगल हायस्कूल या शाळेमध्ये, आपल्या शाळेमध्ये आज जाधव सरांचा निरोप समारंभासाठी आपण जमलेलो आहोत. या विद्यालयाचे हायस्कूलचे मुख्याध्यापक भुजबळ सर, संस्थेचे अध्यक्ष चिटणीस साहेब, अनिल चिटणीस साहेब, तसंच जाधव, माननीय जाधव, तसंच सतीश पवार सर, MIDCचे मुख्याध्यापिका निकम मॅडम, नागेवाडीच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम, MIDCच्या प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नलवडे मॅडम, इंगळे सर, लोकमंगल हायस्कूलचे सर्व शिक्षक आणि घोडके सर, इथं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती असणारे आपले जाधव सर आणि त्यांच्या पत्नी जाधव मॅडम. तर आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी प्रथम हायस्कूलच्या सर्व स्टाफचे आभार मानते. आता सुद्धा विद्यार्थ्यांनी भाषण केलं तर सगळ्यांना सांगायचं एकच आहे, पण प्रत्येकजण वेगवेगळ्या त्यांच्या शैलीने सांगत असतो की जाधव सर किती छान शिकवत होते, जाधव सर किती छान आहेत, हे त्या प्रत्येकाच्या बोलण्यातनं होतं. तर खरोखरच आपल्या सगळ्यांची आज तीच भावना आहे की जाधव सरांनी शाळेच्या सुरुवातीपासून जाधव सर आपल्या शाळेत आहेत. म्हणजे जेव्हा एखादं रोपटं लावलं जातं, वृक्षारोपण केलं जातं, तर त्या वृक्षारोपणापासून म्हणजे ते बीज रोप छोटंसं असतं तेव्हापासून त्याचा वृक्ष होईतोपर्यंत ही सगळी वाटचाल जी आहे ती जाधव सरांनी पाहिलेली आहे. सुरुवातीपासून जे कष्ट घेतलेले आहेत, विद्यार्थी मिळवणे, विद्यार्थी सर्व गोष्टीमध्ये त्यांना पारंगत करणे, या सगळ्या गोष्टीमध्ये आणि मुख्य म्हणजे चांगल्या उत्तम प्रकारे त्या विद्यार्थ्यांना घडवणे. तर हा जो सगळा प्रवास आहे, तर या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार आहेत जाधव सर. सुरुवातीपासून जे अडचणी आल्या शाळा मोठी होण्यामध्ये किंवा इतर काही गोष्टीमध्ये, तर त्या सगळ्या अडचणींचा सामना करण्यामध्ये जाधव सर हे सुद्धा अग्रेसर होते. तर अशा प्रकारे आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हिंदी शिकवणे, नुसतं हिंदी विषयाचे ते शिक्षक आहेत पण इतरही काही विषय त्यांनी शिकवलेले आहेत. तर विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत कसं शिकवायचं, आता मुलांनी सांगितलं प्रत्येकाने आम्हाला हसत खेळत शिकवत होते, तर त्यांची एक शैली आहे शिकवण्याची, ते कधीही चिडत नव्हते आणि हसत खेळत चेष्टा मस्करी करत विद्यार्थ्यांना शिकवायचे. शाब्दिक कोट्या करण्याची त्यांची एक सवय ती विद्यार्थ्यांना जास्त आवडायची, विद्यार्थी हसायचे. म्हणजे कुठल्याही
जो विषय शिकवायचा त्याचा ताण विद्यार्थ्यांवर येत नव्हता, अशी त्यांची शिकवण्याची एक छान शैली आहे. तर जाधव सर नुसतं शिकवणंच नव्हे तर इतर सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणे, आपल्या ग्रंथ महोत्सवात जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये पुढाकार घेणे, नृत्य बसवणे विद्यार्थ्यांची ती सगळी जबाबदारी घेणे, समूहगीताची जबाबदारी घेणे, अशी अनेक कामं, म्हणजे ही उदाहरणादाखल मी सांगितली आहेत. तर अनेक कामामध्ये जाधव सर कायम जबाबदारी घेऊन ती यशस्वीपणे पार पाडायचे. त्यांच्याबरोबर काम करत असताना अतिशय मलाही चांगला अनुभव आलेला आहे की सगळ्यांना सहकार्य करणे, व्यवस्थित प्रामाणिकपणे आपलं काम करणे, कुठल्याही विषयाची एखादी गोष्ट आवडली नाही तर ते कधी नाराजी दाखवत नसत, शांत जरी बसले तरी कुठली नाराजी ते दाखवत नसत आतापर्यंत. तर असं त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल म्हणजे विद्यार्थ्यांना की आज मॅडमना आपण इथं बोलवलेलं आहे, तर मॅडमना का बोलवलं असेल आपण इथे? जर तुम्ही काही मॅडमना कधी पाहिलं नाही म्हणून आपण बोलवलंय का? नाही, तर आज त्यांचा सत्कार समारंभ आहे आणि घरच्या मंडळींना, घरच्या जी इतर लोक असतात त्यांनाही समजलं, म्हणजे त्यांना समजलं पाहिजे की आपले घरामध्ये किती उत्कृष्ट पद्धतीने काम करणारे, शाळेमध्ये किती छान कसं आतापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या प्रती असणारा तुमचा एक प्रेम भाव सगळ्यांचा, याची जाणीव व्हायला पाहिजे. म्हणून आपण त्यांना इथे एक प्रकारे बोलवलेलं आहे की त्यांनाही या निमित्ताने लक्षात येईल की जाधव सरांचे जे अजून गुण आहेत चांगले ते कसे त्यांनाही लक्षात येईल. आणि घरची सगळी जबाबदारी सांभाळून जाधव सर शाळेमध्ये सुद्धा किती उत्कृष्ट प्रकारे न्यायदानाचं काम करत होते. तर हाही एक हेतू असतो. आणि मॅडम ज्या आहेत, जाधव मॅडम ज्या आहेत त्या पण शिक्षिका होत्या, त्यांनी पण अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्या रिटायर झालेल्या आहेत आणि जाधव सरांप्रमाणेच त्यांचंही काम अतिशय महत्वाचं आहे. शिक्षकाचं कामच अतिशय महत्वाचं असतं आणि त्यामुळे त्यांच्या घराण्यात ती परंपरा आहे आणि त्यांनाही त्याची जाणीव आहे. तर जाधव सरांनी एकूणच संस्थेच्या सर्व कार्यामध्ये महत्वाचा हातभार लावलेला आहे आणि आज ते आपल्या शाळेतून इथून निरोप घेऊन जात आहेत. तर निरोप असा आपण त्यांना देत नाहीये, त्यांना आपण वारंवार शाळेत बोलवणार आहोत. त्यांनीही वारंवार शाळेत आलं पाहिजे आणि लाभ विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे त्यांच्या शिकवण्याचा. तर आजच्या या दिवशी मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही ही निवृत्त न होता अजून नवीन, आता हे प्रत्येक जणच आपल्याला सल्ले देत असतात, माझाही अनुभव आहे. तर नवीन काही तुमचे राहिलेले छंद असतील, काही मित्रांना भेटायचं राहिलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता मोकळेपणाने करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि नक्की करा तुम्ही. नाहीतरी कामं ही भरपूर तुम्हाला आहेतच, तुमची शेती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही हा सगळा वेळ इतर जे आतापर्यंत जे राहिलेलं आहे ते तुम्ही वेळ काढून नक्की करा आणि जीवनामध्ये चांगला आनंद घ्या. म्हणजे मला आता तुम्हाला असं म्हणायला लागेल की निवृत्त जरी झाला असाल तरी आता या पुढच्या तुमच्या प्रत्येक दिवसाला एक नवीन पालवी फुटणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या पालवीचा, त्या बहरण्याचा लाभ घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढील जीवनामध्ये अतिशय चांगलं आरोग्य लाभू देत, तुमच्या उभयतांना चांगलं आरोग्य लाभू देत आणि या पुढील सगळे दिवस तुमचे आनंदाचे, वैभवाचे, सुखाचे जावो ही विनंती. आजच्या या कार्यक्रमाचे उत्सव जाधव याचबरोबर आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय चिटणीस साहेब, आपल्या संस्थेचे सचिव माननीय आयु चिटणीस साहेब, त्याचबरोबर आपल्या बँकेच्या संचालिका माननीय चिटणीस मॅडम, त्याचबरोबर आपल्या शाळेचे असणारे आणि आपल्या शाळेला सतत लक्ष देणारे मेजर जाधव साहेब, याचबरोबर एमआयडीसी शाळेच्या मुख्याध्यापिका निकल मॅडम, नलवडे मॅडम आणि बाबर मॅडम आणि एमआयडीसीचे सतीश पवार सर, गोडके सर आणि इंगळे सर, याचबरोबर समोर बसलेले 2 माजी विद्यार्थी आहेत आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र. आज जाधव सरांचा सेवापूर्ती समारंभ आपण आयोजित केलेला आहे
आणि वास्तविक जाधव सरांनी जे काम केलेलं आहे खूप छान काम केलेलं आहे. अध्यापन आणि यात अध्यापन करताना विविध त्यांनी उदाहरणं देऊन उदाहरणं देऊन सर्वांना पटवून दिलेलं आहे आणि त्यांचा आदर्श खूप घेतलेला आहे मुलांनी. याचबरोबर जाधवचा एक छोटंसं बोलतो आहे की माणूस म्हणून ते हाप होते आणि पगार मात्र फुल होता. माणूस मात्र हाप होता, पगार मात्र फुल होता. आता सेवानिवृत्तीनंतर माणूस फुल झालेला आहे आणि पगार मात्र अर्धा आहे. तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये इथून पुढच्या जीवनामध्ये आरोग्यमय जीवन जगावं आणि आहार विहार आणि झोप ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आहार योग्य वेळी योग्य आहार घ्यावा. याचबरोबर त्यांनी घरात आता वेळ आहे म्हणून लोळत न पडता थोडंसं कामही करावं आणि वेळात वेळ काढून पुन्हा एकदा मी ज्या शाळेमध्ये ज्या शाळेची ज्या विद्यार्थ्यांची सेवा केली त्या शाळेत पुन्हा एकदा जावं, अधूनमधून जावं आणि विद्यार्थ्यांना पुन्हा मार्गदर्शन करावं. ही फक्त माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. मी त्यांच्याकडे व्यक्त करतो आणि त्यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत यावं एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामचंद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करावे मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आज लोकमंगल हायस्कूल या ठिकाणी जो सेवानिवृत्ती सत्कार समारंभ या कार्यक्रमाचं आयोजन माननीय संस्थापक महोदय आणि या संस्थेमधील शिक्षक वर्गाने हा जो कार्यक्रम आयोजित आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी व्यक्तिशः सर्वांचे दिलगिरी व्यक्त करीत आहे. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व ब्रँचचे मुख्याध्यापक महोदय, शिक्षक स्टाफ आणि या ठिकाणी जमलेल्या विद्यार्थी मित्रांना देखील मी धन्यवाद देतो. खरं तर आज या ठिकाणी ज्या सरांचा सेवानिवृत्तीचा समारंभ आयोजला आहे 1990-91च्या दरम्यान सर लक्ष्मण सर आणि ते मला सिनियर होते. 1990-91ला मी 10वी पासआउट झालो होतो. 91 साली सरांचं ग्रॅज्युएशन मला ते कदाचित पूर्ण झालं होतं आणि मी सातारा एस टी स्टँडवर त्यांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला तो आजही दिवस आठवतो. त्यांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठेतरी इंटरव्ह्यूला जायचं होतं आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं की माझा असा विषय आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे आणि पुढचं अध्यापनाच्या कार्याच्या बाबतीत त्यांचा विषय झाला होता आणि त्यावेळेला ते कुठेतरी इंटरव्ह्यूला कोल्हापूरला वगैरे असं काहीतरी चर्चा झाली होती आमची, कारण ते आम्हाला सिनियर होते आणि मी त्यावेळेला 10वी पासआउट होऊन DG कॉलेजला 12वीच्या वर्गात मी कॉमर्सला शिकत होतो. त्यावेळेला ती सरांनी मला त्यांनी ती सांगितली घटना, त्यांचा पूर्वीचा जो परिक्रम होता, त्यांच्या घरामध्ये त्याचे वडील शिक्षक होते, बंधू वगैरे बाहेर सर्व्हिसला होते आणि असंही कुटुंब होतं. मग त्यावेळेला माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला की त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे आणि पुढच्या कालावधीसाठी पुढच्या घडामोडीसाठी धडपडत आहेत आणि त्यांना जॉबची त्यावेळेला देखील परिस्थिती कठीण होती. तरी पण ते प्रयत्न करत होते. शिक्षण झाल्यानंतर प्रत्येकाला हवंसं वाटतं जॉब मिळावा किंवा आपल्या हाताला काम मिळावं आणि त्या विवंचनेतून ते कार्यरत होते आणि ती चर्चा झाल्यानंतर सहज आम्ही त्या बसनं त्यावेळेला आम्हाला बसस्टँडवरून बस गावी असायला जायला आम्ही बसमध्ये बसून घरी येत असताना माझ्या मनामध्ये विचार घोंगावत राहिले की ह्या जाधव सरांचं शिक्षण इतकं झालंय, त्यांना नोकरीचे प्रॉब्लेम, आपण आता 12वी वर्गात शिकत आहे, आपलं काय होणार पुढं. मग त्या विवेचनेतून ह्याच्यातून मी एक हे साधला की ह्या फील्डला पुढे शिक्षण घेण्यापेक्षा आत्ता ह्या घडीला आपल्याला काय करता येईल का. आणि मग मी सैनिक दलामध्ये
प्रयत्न केला आणि तो माझा यशस्वी झाला. आता तो मी हा प्रसंग सरांना कदाचित आठवतोय की नाही, पण मला ते पूर्ण माझ्या लक्षात आहे. त्यावेळी सरांचं धारवाडला कुठेतरी बीएड करायचं वगैरे चाललं होतं. त्यावेळेला ते त्या राज्यामध्ये जाऊन बीएड करणे वगैरे. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र जे MIDC मध्ये गुलाब पठाण म्हणून, ते देखील माझ्याबरोबर आम्ही त्या वर्गामध्ये शिकत होतो त्यावेळेला. ते मला ते सगळं आठवलं त्याच पिरियडमध्ये, आणि आम्ही झटपट निर्णय घेतला त्यावेळेला ती परिस्थिती बघून. आणि कालांतरानं बराच कालावधी मला 2-3 वर्षांना मी परत संविधानामध्ये दाखल झालो. चिटणीस साहेबांचा या ठिकाणी आगमन झालं आणि चिटणीस साहेबांनी या ठिकाणी संस्था काढून त्यांनी छोटंसं रोपं या ठिकाणी उभं केलं. त्यावेळेला शशिकांत साहेबराव जाधव हे देखील आमच्या गावचे शिक्षक जे आज नायगवडीमध्ये अध्ययनाचं काम करतात. ते आम्ही बरोबर सगळी झोपायला असायचो, विद्यार्थी मित्र सगळे स्टडी करणारे, कोण व्यायाम करणारे, असा आमचा एक ग्रुप असायचा. त्यावेळेला ते देखील असेच पोस्ट ग्रॅज्युएट झाले होते. मग MA त्यांनी केलं होतं सरांनी. MA करून ते सगळे सुशिक्षित बेरोजगार होते. 1992-92ची घटना आहे. ते सरांचे क्लासमेट होते बऱ्यापैकी. त्यांना देखील जॉबची फार अडचण होती त्या काळात. त्यांनी BPED केलं. आमची चर्चा चालायची, आता कुठं जॉब, कुठं नोकरी, कुठं काय तुमचं करिअरच्या संदर्भात. तर त्यावेळेला ते मग सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील लोक. मग चिटणीस साहेबांनी जी संस्था काढली त्याच्यावर हे त्यावेळेला ग्रॅज्युएशन झाले लोक BED केलं त्या लोकांनी. मग त्यांना गरज, संस्थेला गरज, अशा माध्यमातून ते त्या काळी या ठिकाणी अध्यापनाचे कार्य त्यांनी या ठिकाणी मार्ग स्वीकारला. आणि त्याचं खरं कारण तसं सांगायला गेलं तर खरी परिस्थिती चिटणीस साहेबांचं फार मोठं. आज या ठिकाणी आपण बरीच लोक, विद्यार्थी मित्र, शिक्षक स्टाफ या ठिकाणी असतील, नागेवाडीला असतील, लोकमंगल हायस्कूल तुमचं MIDC मध्ये असतील. कितीतरी लोकांना साहेबांनी रोजगार देण्याचे काम केले. आज कदाचित तुम्हाला त्या गोष्टीची कल्पना असेल मनामध्ये, परंतु एवढं मोठं काम साहेबांनी जे खरोखर केलेलं आहे. आज BTech MTech झालेल्या मुलांना आता 19 तारखेपासून, उद्यापासूनच मला ते ग्राउंड सुरू आहे महाराष्ट्र पोलीसचं. तर त्याच्यामध्ये लॉ झालेली विद्यार्थी, BTech झालेली, MTech झालेले विद्यार्थी देखील पोलीस भरतीसाठी म्हणजे ॲज ए कॉन्स्टेबल या रँकसाठी धडपडत आहे. आणि म्हणजे त्या काळामध्ये 30 वर्षापूर्वीचा कालावधी असेल, 1990-93 म्हणजे 90-10 आणि 34 वर्षाचा कालावधी लोटला गेला. पण या चिटणीस साहेबांच्यामुळं आज तुम्हा लोकांना त्या ठिकाणी चांगले रोजगार मिळाले आणि तुम्ही लाईफ तुमच्या परिवारामध्ये तुम्ही राहिला. आणि मला एक मुद्दा सांगावासा वाटतो. 1990ला आम्ही पासआउट झालो. आमच्या नेले केडगावमध्ये राजेंद्र शिक्षण विद्यालयाची एक संस्था होती, ज्याचे अध्यक्ष श्रीमंत शंकरराव गाडवे साहेब, चिटणीस साहेबांचे परिचय असतील. त्यावेळेस ते परत जिल्हा बँकेची लोक आमच्या वडिलांचे चांगले संपर्कात होते. त्यावेळेस ते आम्हाला सांगले, साहेब हे बँकेत एक मुलगा लावा, एखाद्या संस्थेमध्ये मुलगा लावा. त्या काळची गोष्ट आहे. आज तुम्ही 10-15 लाख जरी दिले तरी संस्था घेत नाहीत किंवा त्याची कार्यप्रणाली बदललेली आहे. आता हायस्कूलवर घ्यायचं असेल तर किंवा ज्युनियरला असेल तर सेट नेट थ्रू शिक्षक लोक अपॉइंटमेंट व्हायला लागले. म्हणजे हा सांगण्याचा उद्देश का, तर ज्या चिटणीस साहेबांनी त्या काळामध्ये ह्या माळावर कदाचित फार वाईट परिस्थिती होती. चिटणीस साहेबांचं घर असेल, इथं मागं टकले सरांचं घर असेल, हे सगळे मोकळे होते. हा अविरत मोकळा माळ होता. आणि त्या काळात चिटणीस साहेबांनी या माळावर येऊन संस्था काढली आणि आज बऱ्याच लोकांना या ठिकाणी रोजगार. आणि त्याच्यानंतर मग त्या कुटुंबांना म्हणजे शिक्षक स्टाफ असेल, तिथला कार्य करणारे इतर स्टाफ असेल, इतक्या लोकांना साहेबांनी खरं तर साहेबांचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि ही फार मोठी गोष्ट आहे. तर ह्यातून सांगण्याचं तात्पर्य हेच होतं मला की आमच्या गावचेच लक्ष्मण जाधव सर आहे, त्यांनी यातून ह्या इतर शिक्षकांनी देखील हा बोध घ्यावा की तुम्ही जरी या शाळेमधून निवृत्त झाला असेल तर समाजातून किंवा तुमच्या आयुष्याच्या जे काय कर्म असतं त्या कर्मातून निवृत्त न झालेला किंवा निवृत्त झालेला नाही आपण, तुम्ही इथून पुढं समाजाचे शाळेतील विद्यार्थी, तुमच्या ह्या शाळेतील विद्यार्थी असतील किंवा तुम्ही ज्या गावामध्ये ज्या कर्मभूमीमध्ये तुम्ही राहणार असेल त्या ठिकाणी पुढच्या पिढीला चांगलं मार्गदर्शन किंवा चांगलं काम कसं करता येईल. कारण शिक्षक हा शेवटपर्यंत अविरत राहणारा माणूस असतो. त्यानं चांगलं काम करावं. त्यांच्या आसपास देखील शिक्षक आहेत, त्यांनी काय काम केलं, काल 4 महिन्यापूर्वी काय घटना घडली त्याची कल्पना त्यांना आहे. तर तशी कामं न घडतात त्यांनी आयुष्यामध्ये, कारण
हिंदी में एक मुहावरा कहावत है, सत्य को परेशान किया जा सकता है किंतु पराजय कदापि नहीं। और हम तो लढणे वाले आदमी है, हम तो सैनिक आहे, हम तो लढणे वाले आदमी आहे। म्हणजे त्या गोष्टी कदाचित सरांनाच फक्त कळल्या असतील तर पुढच्या कालावधीमध्ये चांगलं काम करावं आणि समाजाला आणि आपल्या आसपासच्या लोकांना चांगलं काम किंवा चांगलं मार्गदर्शन देऊन समाज कसा चांगला घडवता येईल। कारण तुम्ही ह्या समाजामध्ये प्रॉपर काम केलेलं आहे अगदी वयाच्या 30-35 वर्षापासून। आम्ही ते सैन्य दलामध्ये कार्य केलं, परत आलो तिकडं आलो, आम्ही ते आमचं काम त्यावेळेला बी केलंय, पूर्वी पण केलंय आणि अजून पण करतोय। मला सांगण्याचं हेच अभिप्रेत होतं त्याच्या माध्यमातून, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की शिक्षक हा रिटायर्ड जरी झाला असला तर त्याची नाळ ही सर्वसामान्य लोकांशी जोडलेली असते। तर बरीच लोक असतात त्या प्रत्येकाचा आपल्या जीवनमानामध्ये कसं वावरायचं हा त्याचा प्रश्न आहे। तरी पण एक त्यांना मी विनंती करेन की तुमचा पुढचा काळ एक चांगल्या पद्धतीने शाळेतल्या ह्या लोकमंगल हायस्कूलचे विद्यार्थी असतील किंवा गावातले विद्यार्थी असतील किंवा इतर समाजाची किंवा इतर वातावरणात राहणारे जे आसपास राहणारे लोक आहेत तो चांगल्या पद्धतीनं कसा आपण वहन करू आणि एक चांगला समाज आपण कसा घडू शकतो ह्याचे प्रामाणिक प्रयत्न करतील ते। आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो। त्यांचं पुढचं लाईफ त्यांनी चांगल्या पद्धतीने वावरावं आणि समाजाला त्याचा चांगला फायदा व्हावा। आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। आज लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेची पहिली शाळा लोकमंगल हायस्कूल गेंडाबाद आणि त्या शाळेतील लोकप्रिय शिक्षक लक्ष्मण जाधव हे मे महिन्यात रिटायर झाले। म्हणजे माझ्या लक्षात आलं की मे महिना शिक्षकाला जन्मासाठी किती चुकीचा आहे, कारण शाळा चालू नसते, बरोबर आहे, आणि मग रिटायर होतो माणूस। परंतु आपण हा छोटेखानी पहिला कार्यक्रम घेत आहोत आणि जुलै एंडला आपण अजून एक लक्ष्मण जाधवांचा कार्यक्रम घेणार आहोत। पण तुमची जबाबदारी सगळ्या विद्यार्थ्यांची अशी आहे की पवार सरांना आणि कदम मॅडमना बरोबर घेऊन एक हस्तलिखित करायचं। त्याच्यामध्ये माझी विद्यार्थ्यांच्या आठवणी, तुमच्या आठवणी, सरांना काय वाटतं त्यांचं लिखाण हे सगळं त्याच्यामध्ये येईल आणि आपण एक छान पाहुणा बोलवून तो एक कार्यक्रम करायचा आहे। आता या ठिकाणी सगळ्यांकडे लक्ष द्यायचं। आता या ठिकाणी माननीय रामचंद्र जाधव यांनी सांगितलं आणि मला पुण्यातली घटना आठवली 4 दिवसापूर्वी। पुण्यामध्ये बुरगाट म्हणून एक कादंबरी आहे। बुरगाट म्हणजे काय? अचानक पाऊस येतो। अचानक पाऊस आल्यावर काय करतो आपण? महिला काय करतात? समजा पापड वाळत घातले, पळापळ होती, ज्वारी वाळून घातली शेतकऱ्यांनी, पळापळ होती, त्या पावसाला बुरगाट म्हणणार, म्हणजे कधी येणारा आणि दाणादाण उडवून जाणारा। आणि त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माझ्याकडे होतं आणि ती मी कादंबरी वाचली होती। मुलांनीकडे लक्ष द्या सगळे, ए हिरो इथे माझ्या शेजारी उभा, इकडे इकडे इकडे, अरे फोटो देणार सारखा तू इकडे। तर मी ती कादंबरी वाचली, माझ्या लक्षात आलं की त्या कादंबरीमध्ये जी आई होती, तिचं नाव आता माझ्या आत्ता बरोबर लक्षात अचानक येईना, पण तिचा मोहन मुलगा तेवढा एकच शिकला आणि तो शिकला म्हणजे मग कसा शिकला तर त्याला विशेषतः तो बहिणीकडे होता आणि त्याला खरं म्हणजे शाळेतल्या शिक्षकांना होतं शिकला। आणि मी सांगितलं त्या प्रास्ताविकामध्ये पुण्यामध्ये की आपल्याला माहिती पाहिजे की पुण्यामधल्या पालक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, आई वडील मार्गदर्शन करतात, पण आज महाराष्ट्रात देशात अशा शाळा आहेत की ज्यांची मुलं शाळेमध्ये घातली जातात, आई वडील कामावर गेलेले असतात, त्यामुळे मुलांना पहिल्यांदा काय असतं तर सुरक्षितता म्हणून शाळेत घातलं जातं आणि मग तिथं शिक्षक त्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावतात। म्हणजे पालक का घालतात शाळेमध्ये? अरे आम्ही दिवसभर बाहेर जाणार, माझी मुलगी कशी सुरक्षित राहील, माझा मुलगा कसा सुरक्षित राहील, त्यांना वाईट वळण कसं लागणार नाही,
म्हणून शाळेत घातलं जातं. आणि हे जेव्हा ऐकलं पुणेकरांनी, तेव्हा पुणेकरांच्या लक्षात आलं, टाळ्या वाजवलं माझ्या भाषणाला की तुम्ही वेगळा, तुम्ही नका वाजवू, त्याने वाजवलं. तर त्यांच्या लक्षात आलं की अरे हा वेगळा पैलू आहे, हा वेगळा पैलू आहे. तेव्हा आपण जेव्हा शाळा काढली तिथून आजपर्यंतची शाळा जी आहे त्याच्यामध्ये मग ती प्रतीक्षा क्षीरसागर नाही का, प्रतीक्षा क्षीरसागर असेल, इथला आपला जगदाळे विद्यार्थी असेल, तो एक आता वकील झालेले विद्यार्थी असेल, तो पिंपरीचे छोटा टोटपे सरांचं नाव घेणारा एक विद्यार्थी आहे. बरेच जण वेगवेगळ्या शिक्षकांची नावं घेतात. म्हणजे आता 2 पालक बघा खास थांबले, ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहे, त्यांना शिक्षकाबद्दल किती आपुलकी आहे. ही आपुलकी मोठ्या शाळेमध्ये दिसून येते. म्हणजे मला अजून आठवतंय की त्यावेळेला पवार सर इथं आले होते. मी असंच इथं उभं होतो, रस्त्यावर माझी गाठ पडली होती आणि पवार सर बीएड होते पूर्वी, बीएड नव्हतं. आणि सर म्हटले मला नोकरी पाहिजे. आणि आपल्या शाळेत बहुतेक सगळे शिक्षक हे मध्यम वर्गीयातले आहेत, काही वशिलेचे पण आहेत, पण त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे मला अजून आठवते पठाण सरांना नोकरी लावायची म्हटल्यानंतर त्यांचं घरदार सगळं माझ्या घरात आलं. त्यांचे वडील तेव्हा कोर्टामध्ये रजिस्ट्रार होते प्रमुख, आणि माझी बहीण तिथं क्लार्क म्हणून कामाला होती. आणि मग ती आली घेऊन, आणि पठाण सरांना मी घेतलं किंवा आता तुम्ही जो सांगितले शिक्षक नागेवाडीचे शिक्षक जे आहेत, जसे शशिकांत जाधव, ते आमच्या मोरेंचे वशिले, मोरे म्हणून गुरुवारातले आहेत, ते सुभाष मोरेंचे मला माहित पण नाही. पण त्या काळामध्ये ह्या सगळ्या शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये येऊन अतिशय चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे मला एक घटना आठवती, ती पहिल्यांदा सांगून नंतर बोलेन. एक दिवस मी घरामध्ये दारात उभं होतो आणि पटा धाड 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 एक 10-12 मोटरसायकल आल्या आणि ते सगळे रागात होते. ते म्हटले फडतरे सर आणि जाधव सर, लक्ष्मण जाधव सर यांनी आमच्या मुलीला त्रास दिला. काय सांगितलं? आणि मी त्यांना म्हटलं असं शक्यच नाही, असं होऊ शकत नाही, आणि ही पद्धत बरोबर नाही तुमची, तुम्ही जावा घरी, त्या विद्यार्थिनीला व्यवस्थित विचारा, असं आमच्या शाळेमध्ये घडू शकत. परंतु हा जो आत्मविश्वास मला होता, आणि तो आत्मविश्वास आपण चांगल्या कार्यासाठी वापरणं जे म्हणतो ते फार महत्वाचं असतं. काय वेळेला संस्थेमध्ये एखादा शिक्षक नको असतो, आणि असं काय आलं की काय करतात, ते फायदा घेतात. फायदा घेऊन त्या शिक्षकाला हाकलायचा प्रयत्न करतात, रेकॉर्ड तयार करतात. पण आपली संस्था ही वैचारिक संस्था आहे. आपल्या संस्थेमध्ये चांगल्या गुणाचं ही कदर केली जाते. आणि मी परवाच ऐकलं, परवा आम्ही आणि चिटणीस मॅडम एका नाटकाला गेलो होतो, आणि पु ल देशपांडे असं म्हणाले, त्या सुनीताबाई म्हणजे त्यांच्या पत्नी, त्या असं सांगत होत्या की पु ल देशपांडेच्या आयुष्यामध्ये अशी माणसं आली की त्यांना असं वाटलं की या माणसाला फुली मारावी, आता याला भेटूच नाही. आणि असा विचार करता करता त्यांच्या लक्षात यायचं, अरे हा गुण त्या माणसाकडे किती चांगला आहे, अरे वा, मग त्या गुणाचा आपण उपयोग करून घेऊ, आणि त्यांची पुन्हा मैत्री व्हायची. तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्याकडे एक चांगला गुण असतो, आणि तो चांगला गुण विकसित करणं हे महत्वाचं असतं. आणि हे काम कोण करतं? हे शिक्षक करतात. हे लक्ष्मण जाधव खरे या शाळेचे मुख्याध्यापक व्हायला पाहिजे. म्हणजे आज आपल्या या शाळेची पटसंख्या जी दिसते का नाही, ती तुम्हाला 300 दिसते असते किती, पण त्याने ऐनवेळेला माघार घेतली, ऐनवेळेला माघार घेतली, कच खाल्ली त्यांनी. म्हणजे आज ते उपशिक्षक रिटायर झाले असते का? नाही, विधान प्रभारी मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले असते, कारण ते गुण त्यांच्याकडे, ते गुण त्यांच्याकडे आहेत. महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या लक्षात येत नाही, हिंदी आपण काय घेतो, सहजवारी घेतो, पण हिंदी आज देशामध्ये महत्वाची भाषा आहे. आज जेव्हा कंपनीमध्ये कुठेही तुम्ही जाल, त्या हिंदी भाषा बोलली जाते. आज खालची राज्य भांडत होती आम्हाला हिंदी नको, पण त्यांची मुलं मुली कंपनीमध्ये लागला कुठल्या भाषेत बोलतात? हिंदीत बोलतात. कर्नाटक आहे, खाली तामिळनाडू आहे, केरळ आहे, सगळीकडची. तर हिंदी भाषेला फार महत्व आहे, त्याला फार गोडवा आहे. उर्दू भाषा हिंदीतनं निर्माण झालेली आहे, उर्दू भाषा हिंदीशी निगडीत आहे, आणि हिंदी भाषा अगदी सोपी आहे. मराठी भाषेसारखीच हिंदी भाषा आहे. आपल्याला हिंदी भाषाला वेगळी, एखाद्याची कन्नड भाषा आहे ना, त्याला हिंदी भाषा शिकायची असेल तर अवघड जातं, पण मराठी भाषेवाल्याला हिंदी भाषा शिकायला सोपी आहे. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद एवढ्यासाठी वाटतो की आता काही जण म्हटला तुम्ही हिंदी भाषेत ज्याला चांगले मार्क पडले, हे सगळं गुणवैशिष्ट्य लक्ष्मण जाधवांचं आहे.
समूहगान स्पर्धा कायम ते घ्यायचे, सगळं यश त्यांचं आहे. ते म्हणायचे आपल्या शाळेला नंबरच येत नाही, कशाला भाग घ्यायचा. मी म्हटलं सर भाग घ्या, आणि मग घ्यायची. पण आज प्रत्येकाकडे ती सर्टिफिकेट्स आहेत, त्याचे फोटोज आहेत, त्याच्या क्लिप्स आहेत. काही गोष्टी अशा असतात की आपण त्या स्पर्धेमध्ये जायचं असतं, त्याच्यामध्ये बक्षीस मिळो न मिळो आपण काम करायचं असतं. कारण आपल्या शाळा ज्या आहेत त्याला घरी प्रॅक्टिस करून घेणारं कोणी नाही. आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्या कार्यक्रमासाठी नवीन ड्रेस हे घेता येत नाही. जसं मला आठवतंय की आम्हाला कधी ड्रेस नसायचे, आम्ही लोकांच्या फाटक्या पॅन्टी घालायचो रप्पू करून. मला अजून आठवतंय आत्ते भावाच्या फाटक्या पॅन्ट्स मी रप्पू करायचो कोल्हापूरमध्ये, आणि त्या घालून कॉलेजमध्ये जायचो. पण माझा मुलगा मात्र जेव्हा निर्मल कॉन्व्हेंट मध्ये होता आणि तो स्पर्धेत भाग घेणार म्हणलं, मी पुण्यात त्याला ड्रेस घेऊन आलो. फरक होतो, फरक होणार. परंतु मला आनंद असा वाटतो की आपल्या शाळेत सगळी मुलं जी शिकणारी जी आहेत ही अतिशय उच्च पदावर चालली आहेत, चांगली होत आहेत. आणि ह्याला सगळ्याला शिक्षक वर्ग जबाबदार आहे. शिक्षक रोज असतो शाळेमध्ये, तो वेगवेगळे शिकवत असतो. लक्ष्मण जाधव यांनी 9 वर्ष विनाअनुदानित काम केलं. त्याला शाळेला अनुदान मिळण्यासाठी असणारी धडपड, त्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, आमच्याकडेच नाही पैसा, आम्ही कुठले देणार त्यांना. परंतु त्या ज्या चिकाटींनी त्यांनी सगळ्यांनी काम केलं, चिकाटींनी प्रपोजल केलं, अनुदान मिळालं. म्हणजे सगळ्यात या शिक्षण संस्थेची सगळ्यात जुनी शाळा कुठली, तर लोकमंगल हायस्कूल. आणि सगळ्यात उशिरा पगार कुणाला चालू झाले, लोकमंगल हायस्कूल. म्हणजे ज्या शाळेने इतर शाळा निर्माण केल्या, एमआयडी शाळा निर्माण झाली, नागेवाडी शाळा निर्माण झाली, इथली प्राथमिक शाळा निर्माण झाली, एमआयडीसी प्राथमिक शाळा निर्माण झाली. कुठल्या शाळेमुळे झाली, तुमच्या शाळेमुळे झाले. म्हणजे तुम्हाला अभिमान असला पाहिजे. या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेची महत्वाची शाळा ही आहे. त्यामुळे आज ते रिटायर होताना मला सुरेश भटांची आठवण होते. काय म्हणत होती सुरेश भट, इमर्जन्सी लागली होती आणीबाणी, आणि त्यांना गाणं सुचलं, उशकाल होता होता काळ रात्र झाली. आणि मग हे पेपरला द्यायचं होतं, कुणी द्यायला तयार नाही. म्हणजे नागपूरला तरुण भारत पेपर मध्ये गेले, त्यामुळे उद्याही आलं पाहिजे. आणि ते उद्या ते त्या दिवशी गाणं आलं. परंतु आपली शाळा सुद्धा आता दाखवून द्यायचं आपल्याला. त्यासाठी आपल्या लक्ष्मण जाधवांची मदत लागणार आहे. आता आपल्या रामचंद्र जाधवांनी सांगितलं ते खरं आहे. कारण या शाळेला रिटायरमेंट झालेल्या शिक्षकाची गरज आहे. का गरज आहे, तर शिक्षक देत नाहीत. आता पटसंख्येवर शिक्षक देतात. पूर्वी वर्गावर द्यायचे शिक्षक, आता शिक्षक कमी झाला की तुमची पटसंख्या किती, त्याच्यावर शिक्षक मिळतो. तेव्हा आपल्याला नवीन शिक्षक मिळवण्यासाठी पटसंख्या वाढवायची आहे. त्यासाठी पहिलीपासून प्रयत्न करायचे. आपण आता तो प्रयत्न चालू केलेला आहे. आणि हे सगळं होत असताना आपल्याला ही शाळा जपायची. ही शाळा ही लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचं लावलेलं रोपट आहे. नंतर झालेली सगळी जी वाढ आहे, फांद्या आहेत, एमआयडी शाळा असेल, नागेवाडी शाळा असेल, इथली प्राथमिक शाळा असेल, एमआयडी प्राथमिक शाळा, या सगळ्या फांद्या आहेत. मूळ काय, ही शाळा. म्हणजे या मूळ शाळेचा शिक्षक कोण आहे, तर लक्ष्मण जाधव. त्या लक्ष्मण जाधव यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्यांनी अगदी चांगलं काम केलं. ही इमारत नसताना ते शेलाराच्या इमारतीपासून ते होते. मला माहित नाही, मला आठवत नाही त्यांना मी कसं घेतलं, परंतु बऱ्याच शिक्षकांचं मला आठवत आहे उदाहरणार्थ. परंतु मला पण आता लक्षात येते. काय लक्षात येतंय, पुण्यामध्ये गेल्यानंतर अरे माझ्या हातून चुकून एक काम होऊन गेलं. माझ्या हातून चुकून शाळा काढल्या गेल्या. आणि कुणासाठी काढल्या गेल्या, की ज्यांना घरामध्ये माहिती कळत नाही. जसं आता पालक आले, पालक छान धंदा करतायत, पण त्यांना माहित नव्हतं मला काय करायचंय. पण त्यांनी या शाळेमध्ये जे शिक्षण घेतलं ते उपयोगी पडत आहे. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीतून शिक्षक हे सांगत आहेत. तसं लक्ष्मण जाधव यांचं या शाळेसाठी विशेष योगदान आहे. त्याचं या शाळेसाठी योगदान आहे याचाच अर्थ संस्थेसाठी योगदान आहे. हिंदी ही भाषा तिने अतिशय चांगली शिकवलेली आहे. दुसरंही सांगितलं पाहिजे, पण मला जे शिक्षकांनी सांगितलंय ते, लक्ष्मण जाधवांना काय झाला होता, कोरोना. आणि नेमकं त्यांना विद्यार्थ्यांनी भेटली, नर्स म्हणून भेटली ना, विद्यार्थ्यांनी भेटली ना, काय नाव तिचं, लक्ष्मी जस्मीन म्हणून तिथं नर्स भेटली. आणि तिने बघितलं, अरे आपल्या शिक्षकाला कोरोना झालाय, आणि तिने वाचवलं त्यांना. 2दा कोरोना झाला त्यांना, पण त्यांना आशीर्वाद होते. कुणाचे होते, चिटणीसांचे होते का, असतील माझे. पण सगळ्यात जास्त आशीर्वाद कुणाचे होते,
तुमच्या विद्यार्थी जे होते आयुष्यामध्ये माझ्या लक्षात आलंय, तुम्ही चांगलं पेरत जावा. चांगलं पेरत झालेलं कुठंतरी तुम्हाला तो आशीर्वाद मिळतो. मी अलीकडे जे वाचन करतो, सायन्स आहे पण निसर्ग हा फार महत्वाचा आहे. आणि त्या निसर्गामध्ये असे काही गुण आहेत की तुम्ही जे चांगलं करत असता का नाही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ मैत्रिणीने आपल्या मैत्रिणीला समजा अभ्यास शिकवला, मैत्रिणीने आपल्या समजा मैत्रिणीला स्वतः घरी त्रास होत असेल, तिला मदत केली, तर तो जो फायदा मैत्रिणीला होणार आहे तो महत्वाचा आहे. आता चिटणीस मॅडम म्हटल्या ते सोडून द्या. चिटणीस मॅडम काय बोलता माहितीये का? आता काय लक्ष्मण जाधवांना न भेटलेल्या मित्रांना भेटता येईल, त्याच्यावर गप्पा मारता येतील का? त्याने मैत्रिणींना भेटू नये का त्यांच्या त्यावेळेला न भेटलेल्या? तर तसं बोलल्या नाही त्या. उदाहरणार्थ का असतील ना मैत्रिणी, भेटलं पाहिजे का नको? ते पण भेटलं पाहिजे. पण असे जोक सुद्धा तयार होतात. काय तयार होतं? असे जोक तयार होतात. आपण जोक पण घेत. मला या मुलाचा अतिशय आनंद वाटतो. आपल्या शाळेत आला मुलगा, त्याच्यावर आता मंगळवारी लिहिणार आहे मी लेख, आणि तो ITI निघालाय. कुठे कुठला घेणार आहेस तू? हा, पहिला आला आपल्या शाळेत. पण तू कुठला कोर्स घेतोय? ITIचा घेतोय. तुम्ही लक्षात घ्या, मी पुण्यात सांगितलं हे, आणि पुण्यात लोकांना पटलं ते. मी म्हटलं की आपण विद्यार्थ्यांना काय सांगितलं पाहिजे की तू ITI कर पहिलं, मग इंजिनियर हो. तू जर इंजिनियर झाला तर प्लंबिंगचं काम करेल का? मुलगा नाही करणार. पण प्लंबिंगचं काम करणारा इंजिनियर झाला तरी तो प्लंबिंगचं काम करू शकतो, घरातलं तरी करेल. त्यामुळे हे सगळं जे आहे, आपण किती नशिबान. म्हणजे आजचा लक्ष्मण जाधव, सगळ्यांकडे लक्ष्मण जाधव यांचा सत्कार आहे ना, तो जरी ते विद्यार्थी कमी असले तरी सुद्धा तो तुम्हाला उपदेशात्मक आहे, तुमच्या प्रगतीला उपयोगी आहे. तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या आता लक्षात आलं असेल, तुमच्या घरी कोणी सांगतं का तू इंजिनिअरिंगला जा किंवा हा नवीन कोर्स आलाय? सांगतो कोणी? माहित नाही त्यांना, बिचारांना ते शिकले नाही आहेत. आता आम्हाला पण कळत नव्हतं. आम्ही कुणाला तरी ऐकून मग आमच्या मुलांना इकडे जा तिकडे जा सांगितलं. पण आता आमची मुलं तयार झाली की त्यांच्या मुलांना काय करतील? सांगतील का नाही? पण तुमचे देव कोण आहेत? कोण आहेत तुमचे देव? तुमचे देव शिक्षक आहेत. शिक्षक हा देव आहे. म्हणून शिक्षकांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जो क्षण मिळेल, कारण हे प्रत्येकाला जमत नाही. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये लक्षात घ्या, शिक्षक आहे परंतु तो देव नाही. कारण ते विद्यार्थी काय त्या पाया पण पडत नाहीत, कारण त्यांना काय घरी शिकवतात ना. आणि त्यामुळं हे शिक्षकांना नशिबान आहेत. आपल्या शाळेतले असतील, ग्रामीण भागातल्या शाळा असतील, तिथले असतील, जिथं असतील, तेथे शिक्षक तुमच्या आयुष्याला बदलू शकतात. तसं आयुष्य लक्ष्मण जाधवांच्यामुळे बदललेलं आहे. आणि आपल्याला माहिती पाहिजे, आता लक्ष्मण जाधव आपल्या शाळेमध्ये होते तर आम्हाला पण काय वाटायचं नाही. आता आम्हाला कळेल त्यांचं महत्व काय आहे ते. जेव्हा एखादा व्यक्ती, जसं चिटणीस मॅडम रिटायर झाल्या, मराठीची आठवण येते की तुम्हाला? हा, होते की नाही मराठीची आठवण? हा, होते की नाही तुम्हाला? तसं लक्ष्मण जाधव गेला, हिंदीची आठवण तुम्हाला होईल. समूहगान स्पर्धेत आता भाग घ्यायचा आहे तेव्हा तुम्हाला आठवण होईल. त्याने चांगल्या सांगितलेल्या गोष्टी आठवतील. हे सगळं महत्वाचं आहे. त्यामुळे आजचा हा सत्कार हा जरी छोटा वाटला, घरगुती वाटला, तरी सुद्धा याला मोल आहे मोठं. आणि मी त्यांना सांगणार आहे, तुम्ही शाळेमध्ये कायम येत जावा. नशिबाने आपली संस्था ही अतिशय पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला असं कधी म्हणणार नाही काय येतंय शाळेमध्ये. आणि विशेषतः गरज असताना यावं. आणि महत्वाचं लक्षात घ्या, आपली मुलं असतात, सुना असतात, मुली असतात, सगळं असतं. पण तो एक काळ असतो, आपण तो ती जी आपली एक संगती असते ना सोडायची असते. आमच्या दुपारात बरीच भांडणं होतात, सारखे कार्यक्रम घेतात. पण तसं नसतं ते. मी एकदा गॅप घेतली तर मला कोण बोलवणार नाही. त्या वेळेला प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही सुद्धा निकम मॅडम आता उद्या आहेतच, मी सांगणार आहे की तुम्ही शाळेमध्ये येत राहा. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना भेटा. ही शाळा तुम्हाला काठी टेकत जरी लागला तरी दाखवता आली पाहिजे नातवाला, नातीला, की मी या शाळेमध्ये शिक्षक होतो. ही शाळा बंद पडली तर कोणाला दाखवणार? आपल्या शिक्षकांना नोकऱ्या मिळतील कुठंतरी, त्यांना ऍब्झॉर्ब करतील. पण तुम्ही कुठल्या शाळेत होता, तुम्हाला तर रिटायर होणाऱ्या लोकांना तर महत्वाचं आहे. त्यामुळे मला रामचंद्र जाधव हे फार आवडणारं व्यक्तिमत्व आहे. रामचंद्र जाधवांकडे एवढे चांगले गुण आहेत शेजारी आमच्या. पण मी तो विचार करत असतो, त्याचं बोलण्यातलं माधुर्य, त्याचं सैनिकी क्षेत्रात केलेलं काम. त्यामुळे आता जबाबदारी त्यांची आणि माझी आहे. ही शक्याला होता त्याने मला तर एक शाळेचा फोटो दाखवला. मी म्हटलं आपण करू शाळा.
आणि ही प्रयत्न आता आपण चालू केलेला आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. पुन्हा एकदा विशेषतः कुणासाठी टाळ्या वाजवणार तुम्ही आता? नाही, कुणासाठी? जाधव मॅडमसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. समजून घ्या, त्यांच्यामुळे घडले. आता मी कुणामुळे घडलो? पट्ट घेतलं. कसं असतं, शेवटी घरातला माणूस कोणतं लागतं, ते पाठीशी लागतं. आणि त्या आता शिक्षिका होत्या, त्या कुठल्या शाळेत शिक्षिका होत्या माहितीये का? मूकबधीर शाळेमध्ये शिक्षिका होत्या. म्हणजे ज्या मुलांना बोलता येत नाही, खरं काय असतं, खरं बोलता येतं, ऐकता येत नसल्यामुळे बोलता येत. पण त्या शाळेत त्यांनी शिकवलेलं आहे, त्यांना जाण आहे, त्यांनी ज्या शाळेत शिकवलं त्यामुळं त्या विद्यार्थी जे आहे त्यांना शिकवलं त्याचे पालक आहेत ना, कारण त्या विद्यार्थ्यांना अजून पण कळत नाही ना, पण ते पालक कुणाचं नाव घेतात, त्यांचं घेतात. जसं आपले बैरागी संचालक आहेत, त्यांची पत्नी सुद्धा एका शाळेची मुख्याध्यापक होती, ती त्यांचं नाव घेतात, देव मानतात त्यांना. त्यामुळं लक्ष्मण जाधव हे अतिशय हरहुन्नरी चांगलं व्यक्तिमत्व आहे. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की ते मुख्याध्यापक असते तर आज 300 मुलं इथे दिसली असतात. याचा अर्थ भुजबळ सर वाईट आहेत का? पण भुजबळ सरांकडे वेगळे गुण आहेत. भुजबळ सर माझे लाडके आहे, पण भुजबळ सरांना आता उदाहरण एखादं शिक्षक तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला हळूच पळून जायचं शाळेमध्ये. ऐका, इकडे 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 लक्षात, इकडे लक्षात, तुम्हाला हळूच पळून जायचं शाळेत. भुजबळांना घाबरत होता का तुम्ही? नाही. तेच जर जाधव सर मुख्याध्यापक असते तर घास होता का? ताणून ताणून आणलं असतं तुम्हाला शाळेमध्ये. तर हे पण तेव्हा आता पवार साहेबांवर, पवार सरांवर जबाबदारी आहे. पवार आणि टोणपेंच्यावर, विशेषतः दोघांच्यावर अतिशय मोठी जबाबदारी आहे. या शाळेला शिस्त लावायची, या शाळेची मुलांमध्ये एक प्रकारचं वातावरण करायचं. कसबे सर आहेत, पण कसबे सरांना न घाबरता पळाल तुम्ही एखाद्या वेळेस. पवारांना घाबरून नाही पळू शकत. पवार घरापर्यंत आणणार तुम्हाला, पण तुम्हाला आणि 10 वर्षांनी जाणेल पवारांनी मला ताडलं, बरं झालं म्हणून मी आज या पदावर आहे, म्हणून मला हे असं झालं. जे मला आठवतं आमच्या शाळेत कांगराळकर होते, काय मारायचे आम्हाला, अरे बाबा भीती होती. पण सगळ्यात आवडते अजून शिक्षक कोण आहेत आम्हाला? कांगराळकर आहेत. त्यामुळं आजचा सत्कार हा छोटा जरी सत्कार असला तरी तो महत्वाचा आहे. शिक्षण संस्थेच्या पहिल्या शाळेतील, मला माहित नाही किती नंबरला तुम्ही लागला, आधी तुम्ही लागला का आधी फरांदे लागले? बरोबर लागले ते, म्हणजे बघा. त्यामुळं शाळेचं पहिलं सगळं त्यांना माहिती आहे. म्हणजे आमच्या वर भरायची शाळा बहुतेक त्यावेळेला वर असायचं ऑफिस, बरोबर आहे ना? अशा या शिक्षकासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरजोरात. छान करणार आहे. त्या हस्तलिखितामध्ये माझा पण लेख असेल आणि ते हस्तलिखित आपण जुलैला प्रकाशित करणार आहे. परंतु आपण जाधव सरांना आणि त्यांच्या पत्नींना दोघांनाही सांगतो, या शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाळेमध्ये आपण जात जा, कोणत्याही कार्यक्रम तुम्ही आणा, मुलांना शिकवा, आनंद घ्या, अशी मी त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं विनंती करतो. पुन्हा एकदा त्यांना दीर्घायुष्य चिंततो आणि त्यांना जे काही जीवदान मिळालंय करोनामधनं, हे जीवदान विशेषतः आपल्या या शाळेसाठी त्यांनी पुढचा कालपट द्यावा, वेळोवेळी यावं, हिंदीचे काही कार्यक्रम घ्यावे, स्पर्धा घ्याव्यात, वेगवेगळ्या ठिकाणी जावं, अशी मी विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय जय महाराज. नमस्कार, आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले आणि शिक्षक, सर्व स्टाफ, सर्वांना माझा मनापासून नमस्कार. या कार्यक्रमासाठी जाधव सरांना तुम्ही इथं निमंत्रित केलं त्याबद्दल संस्थेचे शिक्षकांचे मनापासून आभार. आणि आमच्या जे कामाबद्दल तुम्ही बोललात, आमचं जे तोंडावरून कौतुक केलं त्याबद्दल खूप आनंद वाटला. सरांच्याविषयी भावना आहे ती मला समजली आणि त्यांना जे तुमचे सर्वांचे आशीर्वाद लाभले ते तसेच कायम पाठीशी राहावं हीच अपेक्षा एवढं बोलून माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी
आपल्या लिंगामा शाहूपुरी लोकमंगल ग्रुप संस्था सातारा यांच्या वतीनं जो समारोह जो आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्वांची प्रथमतः मनापासून आभार मानतो. या व्यासपीठावर असलेले आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब, MIDC संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ मॅडम, नायगावडे हॉस्पिटलच्या मुख्याध्यापिका सौ बाबर मॅडम, त्यानंतर लोकमंगल हायस्कूल MIDC लोकमंगल प्राथमिक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ मुरडी मॅडम, दोन्ही शाळांचे आमचे ऑफिसचे कामकाज करणारे घोडके मामा, घोडके सर व आपल्या संस्थेचे सचिव अनिल चिटणीस साहेब, रामचंद्र जाधव आमचे गाववाले, आमच्या शाळेचे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक उज्ज्वल सर, तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक स्टाफ, आमच्या संस्थेच्या आपल्या संस्थेच्या संचालिका सौ चिटणीस मॅडम व माझे सर्व सहकारी मित्र. आता निरोप समारंभासाठी काय नक्की बोलावं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलेला होता. बरंचसं काम सर्व शिक्षक पवार सर, चिटणीस साहेब यांनी इतकं भरभरून कौतुक केलं की आता नक्की बोलायचं काही. तर आता मी 1993 या साली लोकमंगल हायस्कूल गेंडामाळा शाहूपुरी म्हणजे आपल्या या शाळेमध्ये माझ्या कामाची सुरुवात झाली. या 93 सालापासून जे माझ्या सोबती असणारे माझे सहकारी मित्र, ज्याचे मुख्याध्यापक उज्ज्वल सर, निकम मॅडम, आणि सुरुवातीला आम्ही जे एकत्रित जे काम केलं सुरुवातीपासून, आणि साहेबांनी त्यावेळेला जे शिक्षक निवडले ते अतिशय एकमेकावर अगदी जीवापाड प्रेम करणारे, एकमेकाला सहकार्य करणारे, आणि या सहकार्याच्या भावनेतून आज जे आम्ही 2024 या सालापर्यंत जो प्रवास जो आहे या सालामधला तो एकमेकाच्या सहकार्याने आणि एकमेकाच्या विश्वासावर आम्ही सर्व सहकारी मित्रांनी म्हणजे त्या MIDCचे शिक्षक असतील, नायगावडीचे असतील, त्यामुळे सर्व शाळांचा निकाल किंवा सर्व शाळांची पटसंख्या जी आहे एकमेकांच्या सहकार्यावर आधारित आजची शाळा, आजच्या शाळेचं रूप, तिन्ही शाळांचं रूप आपण आज पाहत आहोत. सुरुवातीचा कालखंड शाळेचा आपण जर पाहिला आमच्या लोकमंगल हायस्कूल गेंडामाळ, इथून जी आमची सुरुवात झाली की आमचे 7 विद्यार्थी फक्त होते. ज्या वेळेला आमच्याकडे इन्स्पेक्शनला काय लोक यायचे, गट शिक्षण अधिकारी वगैरे, त्यावेळेला पहिला प्रश्न विचारायचा, सर बाकीची मुलं कुठे गेली? तर मग त्यावेळेला आम्ही सांगितलं सैदापूरचा आज पारायण आहे, पारायणाला बरीचशी मुलं महाप्रसाद असल्यामुळे तिकडे बरीचशी मुलं गेली. तर तिथून आम्हाला विद्यार्थी संख्येची शोधायला सुरुवात झाली. एक 3-4 वर्ष आम्हाला खूप त्रास झाला. नंतर आमच्या शाळेचे निकाल किंवा आमच्या शाळेमध्ये खेळण्याचे प्रकारच्या किंवा विविध स्पर्धा, चिटणीस साहेबांची विविध व्याख्यानं, यानंतर आमच्या शाळेची पटसंख्या दिवसेदिवस वाढत गेली की एक काळ असा आला आमचा 2004-5 सालामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना ॲडमिशन नको असं म्हणायला लागलं. त्यानंतर थोडीशी 2015 पर्यंत छानपैकी आमची शाळा चाललेलीच होती, अजून सुद्धा चालूच आहे. परंतु 15 नंतर थोडीशी जरा उतरती काळ काही कारणास्तव लागली. ते निश्चितपणे इथून पुढे चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर आमचे सर्व सहकारी तसे सध्या खूप चांगलं काम करतायत, विश्वासानं काम करतायत, विद्यार्थ्यांची वाढीचा प्रयत्न करतायत. शाळा वाढेल परंतु विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासामध्ये किंवा विद्यार्थ्यांचा नुसता निकाल वाढवून उपयोग नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असणारे इतर जे गुण जे आहेत, समजा शैक्षणिक गुणामध्ये आपण बरेचसे आता खूप आम्ही पाहतो की फक्त नाच गाणे वगैरे आपल्या काही भागणार नाही. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी महत्त्वाचा अभ्यास केला पाहिजे, आपली टक्केवारी वाढली पाहिजे. आपला विद्यार्थी पास होतात परंतु जी अपेक्षित टक्केवारी प्रत्येकाला जी हवी असते, जे आपल्या गुणगान जे बघितलं जातं की आपलं मूल्यांकन शेवटी कसं होतं, आपली शाळा म्हणजे आपली शैक्षणिक पद्धती जी आहे ही सर्व आपली शैक्षणिक पद्धती परीक्षा केंद्रित आहे की परीक्षेमध्ये तुम्हाला जर चांगले मार्क मिळाले तरच तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. बाकी तुम्ही इतर ॲक्टिव्हिटीमध्ये किती तुम्ही भाग घ्या, परंतु अभ्यासामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी असणं अत्यंत आवश्यकच आहे. आणि आपल्या शाळेची गुणवत्ता जर वाढायची असेल तर प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळणं सुद्धा आवश्यक आहे.
आता मगाशी साहेबांनी एक उदाहरण सांगितलं, मला वाटतं विद्यार्थ्यांचं पळून गेलेले विद्यार्थी पवार सरना ऐकतील. आता एक उदाहरण सांगतो की टोनपे सर मध्यंतरी एक मला वाटतं गेट टुगेदर झाले 2004 सालच्या बॅच एक गेट टुगेदर झालं. त्यामध्ये 2 विद्यार्थी आमच्या टोनपे सरच्या माझ्यासमोर आले आणि कान धरून उलटा भाषा काढल्या कोंडव्याची. म्हणजे सर तुम्ही आमच्या मागे पळत होता. एकदा आम्ही कोंड्यापर्यंत 2 जण त्यांना कुठे बसले, शेतामध्ये ज्वारीच्या शेतामध्ये 2 जण बसली होती. तिथून त्यांना आम्ही धरून आणली होती तिथून. आणि त्यांना ते मुलांना आठवलं ते. आणि ते मुलांना देऊन म्हणजे शिस्त ही जीवनामध्ये आवश्यकच आहे आणि ती स्वयंशिस्त असणं सर्वात चांगलं आहे. स्वतः शिस्त लावून घ्या सर्वांनी आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या शाळेचा निकाल कसा वाढेल त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलं ध्येय ठेवा. शाळेचा निकाल हा नक्की वाढेल. शिक्षक आमचे सर्व सहकारी चांगलेच आहेत आणि माझ्या 1993 सालापासून जे आजपर्यंत जे मला माझे सहकारी मिळाले, माझ्या सुखदुःखामध्ये सहभाग घेतला. आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये कधीही कोण कमी पडलं नाही. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी असंच प्रेम एकमेकाशी कायम राहो आणि आपल्या शाळेची दिवसेंदिवस उन्नती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझी 4 शब्द संपवतो. जय हिंद. हॅलो. आज या ठिकाणी आपल्या शाळेतील आपल्या सर्वांचे आवडते लाडके आणि आम्हा सर्वांचे ज्येष्ठ शिक्षक मार्गदर्शक श्री जाधव लक्ष्मण आनंदराव उर्फ येले, आम्ही यांचा प्रामुख्याने जो उल्लेख करतो त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ या ठिकाणी आपण साजरा करतो. आता या सेवानिवृत्ती कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय चिटणीस साहेब, संस्थेचे सचिव श्री अनिल चिटणीस साहेब, संचालिका चिटणीस मॅडम, त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, माझे सर्व शिक्षक सहकारी मित्र, जाधव साहेब, आमच्या MIDC शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम, श्रीमती लोकमंगल हायस्कूल नागेवाडीच्या श्रीमती बाबर मॅडम, या ठिकाणी आवर्जून कार्यक्रमावर उपस्थित असणारे श्री इंगळे सर, त्यानंतर घोडके सर, सतीश पवार सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी. आज खरं चिटणी साहेब सकाळपासून जाधव सरांचा कार्यक्रम आहे सेवानिवृत्तीचा, त्यांच्या आठवणींचं गुणगाट चालू होतं. आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थी असतील, तुम्ही असाल, जाधव सर असतील, चिटणीस मॅडम असतील, या सर्वांनी ज्यावेळेस बोलायला लागलं त्यावेळेस त्यांच्या आठवणींचा जोरदार पाऊस पडला, रोधो पाऊस पडला. आणि आता अशी अवस्था झाली माझी, मला काय सांगता येणार का, सगळ्या आठवणी वाहून गेल्या. तर खूप आठवणी आहेत त्यांच्या. जाधव सर एक उत्तम संघटक आहेत. शाळेमध्ये असणारे आम्ही सर्व शिक्षकांमध्ये समन्वय कसा साधायचा हे त्यांच्याकडे होतं, हे त्यांच्याकडे होतं. समाज आणि शाळा यांच्यामध्ये संधान साधणार त्यांचे व्यक्तिमत्व. अजून सुद्धा ते विद्यार्थ्यांमध्ये, माजी विद्यार्थी असतील, आजी विद्यार्थी असतील, या सर्वांमध्ये चांगल्या प्रकारे संबंध साधून असतात. आणि शाळेच्या करता एक अत्यंत महत्वाची बाब आहे की बाबा या ठिकाणी शाळा म्हणल्यानंतर जो संबंध असतो त्याच्यावरच एकमेकांच्या वरती समाजाच्या आणि याच्यामध्ये काय होत असतं, रिलेशन्स असतं, तसं ती शाळा चालत असते. समन्वयक, संघटक हे गुण तर आहेत. एक ते उत्तम शिक्षक होते, त्यांचा विषय त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवला. मॉडरेटर होते. आम्हा सर्वांना आदर्शवत, सर्व विद्यार्थ्यांना आदर्शवत असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि बरंच काय, मी आता जास्त बोलत नाही. तर हे सर्व आपल्या शिक्षक आणि आपण विद्यार्थी जाणतोय. तर या ठिकाणी आज त्यांच्या सेवा निवृत्ती किंवा सेवाप्रवृत्ती समारंभात आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत.
आपण सर्वजण विद्यार्थी त्यानंतर सर्व व्यासपीठ या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो त्या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो. आणि इथून पुढं जाधव सर तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना तुम्हाला स्वतःला वेळ द्या, समाजाला वेळ द्या, तुम्हाला ज्या आवडीच्या गोष्टी त्या करा. समाजाकरता असतील, स्वतःकरता असतील, शाळेकरता ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय किंवा आम्ही बोलू त्यावेळेस तुम्ही वेळ द्या एवढं या ठिकाणी सांगतो. आणि धन्यवाद, सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. जवळून काढ दोघांचा टिपीला लावायला काढ. आत्ता टिपी आता दोघांचाच त्या घे बरं का. टाळ्या जोरात. हॅलो भोसले. मुलांना